बाहेर नोकरी 20,000 तर काय परवडतच नाही बाहेर नोकरी करणं. बाहेर नोकरी करायला म्हणलं तर 50,000च्या पुढनंच पाहिजे तर परवडते बाहेर. नसेल तर हा व्यवसाय बरा. आमचं पहिले काय नव्हतं, गुरांपासूनच मिळालेलं आहे सगळं श्रेय. गाडी गुरांवरच घेतली. जिद्द चिकाटी पाहिजे हा व्यवसाय करण्यासाठी, तरच ह्यात उतरा. कष्ट करण्याची ताकद पाहिजे. नियोजन केल्यावर व्यवस्थित काय नाही अडचण. नियोजन करायला लागतं. सरकारकडं काय हमी भाव मिळावा दुधाला. 35-36 रुपये रेट द्यावा. व्यवस्थित कष्ट केल्यावर काय अडचण नाही. मुलगी द्यायला कष्टाळू पाहिजे ना. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी मुकेश, महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, गेले 1-2 महिना झालं आपण लोकसभेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न, अडीअडचणी, त्यांचं सरकारविषयी असलेलं म्हणणं हे जाणून घेण्याचा प्रयत्न सातत्यानं करत होतो. पण खरं तर आपला जो मूळ पिंड आहे म्हणजे शेती आणि शेतीविषयी असणारे इतर व्यवसाय, खरं तर त्यामध्ये आता आपण पुन्हा एकदा त्या ठिकाणी आलो आहे. खरं तर या शेतकऱ्याचा प्रश्न, या शेतकऱ्याच्या अडचणी, रोजचा जगण्यामागचा संघर्ष आणि त्या पाठीमागचं एकूण नफ्या तोट्याचं गणित काय असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण खरं तर शेतामध्ये सातत्यानं जातो आहे. आणि शेतीलाच पूरक व्यवसाय असणारा, जोडधंदा असणारा म्हणजे दूध व्यवसाय. खरं तर शेतकऱ्याला अगदी 10 दिवसाला पेमेंट देणारा म्हणजे कोणताच व्यवसाय असेल तर तो दूध व्यवसाय म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात करतो. जर आपल्या शेतामध्ये जर उत्पन्न येणार असेल तर 5 महिना 6 महिना आणि ऊसाचं पीक असेल तर जवळपास 15 महिनेही त्याला पैशासाठी त्या ठिकाणी थांबावं लागतं. पण अगदी ताजा आपलं व्यवहार फिरायसाठी महिन्याला आपला किराणा असेल, आपलं इतर काहीतरी खर्च असेल, दवाखाना असेल, लेकरांचं शाळा शिक्षण असेल, त्यासाठी 10 दिवसाला जर पेमेंट पाहिजे असेल तर दुधाशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही. आणि म्हणून शेतकरी दूध व्यवसायात मोठ्या प्रमाणात वळला आहे. खरं तर सध्याला दुधाचे दर कमी जरी असले, कारण आपण सुद्धा ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून सातत्यानं लोकसभेमध्ये हा दुधाचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा त्या ठिकाणी गाजला आणि संपूर्ण त्याच्यावरती सुद्धा मतदान त्या ठिकाणी फिरलं. शेतकऱ्याकडून नाराजी व्यक्त केली जात होती की दुधाचा दर कमी येतं, परवडत नाही. तर मग नेमकं या शेतकऱ्याचं म्हणणं काय ते जाणून घेऊया आपण. त्या ठिकाणी आज आलो आहे. आज मी पंढरपूर तालुक्याच्या अगदी जवळ असल्या ओजेवाडीमधील आमचा तरुण मित्र योगेश क्षीरसागर यांच्या मुक्त गोट्यामध्ये आलेलो आहे. नेमकं योगेशचं हे गोटा करण्यामागचं पाठीमागचं कारण काय असेल, त्याचा रोजचा संघर्ष काय असेल, त्याचा याच्या गुरांची किंवा या जर्सी गायांची दिनचर्या काय असेल आणि एकदम शेवटला नफ्या तोट्याचं नेमकं गणित काय असतं, कसं परवडतंय, किती राहतंय, किती नुकसान होतंय, या सगळ्या गोष्टीची आपण योगेशसोबत आज चर्चा करणार आहे. योगेश, तुमचं आमच्या महाराष्ट्र माझामध्ये आधी पहिल्यांदा स्वागत आहे. खरं तर सुरुवात तर करायची आपल्याला, पण सुरुवात करायच्या आधी थोडक्यात तुमच्याबद्दल काय माहिती सांगचाल? काय शिक्षण काय झालं आहे? कसं? ॲग्री डिप्लोमा झाला आहे माझा. बरं, कुठं झाला आहे? बोराळ्याला ॲग्री डिप्लोमा झाला आहे. हां. बरं. खरं तर ॲग्री डिप्लोमा झाला असला तरी पण हीच व्यवसाय का निवडायचं कारण आहे? कारण ॲग्री डिप्लोमा झाला आहे, तुम्ही बाहेर कुठं पण 15, 20, 25 हजार तुम्हाला नोकरी मिळाली असती. पण जरशा गाय करायच्या, लय कष्ट असते, शेण असते, हातात शेण लागते, घाण होते, चिखलात राड होते. कशासाठी केले सगळे? हे काय बाहेर परवडत नाही. 15,000 काय भागणार नाही. म्हणून ह्याच्याकडे वळवलं. ह्याला रेट होते चांगले दुधाचे. आता रेट नाही. कधी आला हे व्यवसाय, म्हणजे कधीपासून व्यवसाय सुरू केला? काय पहिल्यापासून वडिलापासून? वडिलापासून नाही. 2018 पासून सुरू केला आहे. 18 पासून शिक्षण चालू होतं का? काय झालं? हा, शिक्षण चालूच होतं त्यावेळेस. शिक्षण चालू असतानाच केला आहे. शिक्षण बघत हा व्यवसाय सुरू केला आहे. बरं. कशी सुरुवात केली? सुरुवातीला एकदम एवढा लॉट भरला आहे का? नाही, एक पहिले काय नव्हते. आमची एकच गाय होती. एका गायीपासून जशी प्रगती होईल तशी गाय वाढवत गेलो. घरच्या पण बनवल्या गाया तयार केल्या. आता घरच्या किती आहेत, विकतच्या किती आहेत? घरच्या 7 आहेत त्या. विकतच्या 9 आहेत त्या. बरं. कुठं आणले त्या विकतच्या? अशाच घेतल्यात व्यापाऱ्याकडं. बरं. सगळ्यात घरगुती घेतल्या. जास्त किती सगळ्या? 16 आहेत त्या. 16 आहे त्या. एकूण सगळ्यात महागडी गाई किती किमतीची आहेत? 1,32,000ची. 1,32,000ची. बरं. सरासरी बघितलं तर एकूण ह्या गोट्याची किंमत किती होईल? सगळ्या गाया सकट. एक 15 गाय धरल्या, सरासरी 1 लाख रुपये तरी गाय असेल. तरी पण 15-20 लाखापर्यंत एवढा मोठा व्यवसाय. 15-20 लाखाचा एवढा मोठा तुम्ही भांडवल गुंतवून व्यवसाय करताय. गोट्याचे वेगळे जात. गोट्याला 4 लाख गेलेत. गोट्याला 4 लाख गेले? बरं. पहिल्यापासून मुक्त गोटा आहे का आधी? नाही, आधी बंदिस्त होता. नंतर मुक्त गोटा केला. नंतर बंदिस्तमध्ये जास्त कष्ट लागत होतं. जास्त कष्ट करावं लागत होतं. त्यामुळं
बंदिस्त केला, नंतर कष्ट कमी झाले. काय बंदिस्त केल्यावर काय परिणाम आणि मुक्त केल्यावर काय वाटतं? बंदिस्त मुक्त केल्यामुळं गाया व्यवस्थित राहते, त्या आजार पण कमी आहे आणि त्यांचे जास्त कष्ट नाही, काय नाही. पाणी त्यांना जाग्यावर आहे, जेव्हा पाहिजे तेव्हा पाणी ते पितात. वैरण काय, वैरणीला पण मुक्त गोठ्यातच असते वैरण, मोकळीच असते ती वैरण खाताना पण. बर साधारणपणे किती दर आहे दूध, म्हणजे दूध किती, उत्पन्न किती निघतंय? दूध आता 140 लिटर आहे. 140 लिटर. बर काय साधारण दर? दर आता 29 रुपये. बर खरं तर उत्पन्नावर आपण त्या ठिकाणी शेवटला जाणारच आहे. काय दिवसा सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत कसा असतो यांचा दिनक्रम? सकाळी 5:30ला कुटी चालू करतो. 5:30ला. हां. एक 20 मिनिटात कुटी होते सगळ्या गुरांची. तिथनं कुटी झाली का धाराला पेंड आमून टाकून पेंड धाराला आत घेतो. त्याचं पार्लर वेगळं आहे, म्हणजे धारा काढण्यासाठी. धाराला वेगळी मिल्किंग वेगळं आहे. बरं धारा इथंच काढताय बाहेर? इथं नाही, वेगळं आहे बरं बाहेर. तिथनं 1 तास जातो धाराला. तास झाला, धारा झाल्या का लगेच वैरण टाकते, बाहेर सोडून दिलं जातं गुरांना. नंतर वैरण टाकली जाते. काय असतं सकाळी वैरणीमध्ये, काय असतं? वैरणीमध्ये वाळ, केंबाळ, मकवान, घास आणि कडवळ, ही 4 वैरणी मिक्स असते त्या. बरं सगळ्या घरचे ते वैरणी आणि ऊस असला तरी घरचा घालतो, मिक्स करतो ऊस. बरं बरं हां. आणि आमून काय काय असते? आम्हाला काय गोळीपेंड, मकाचा भरडा, मकाचा भरडा आणि गाभणचं वेगळं असतं. बरं गाभणला लहान पाडीचं, म्हणजे लहान पाडीचं वेगळं, दूध देणारचं वेगळं, दूध देणार आणि गाभणचं वेगळं, असं 3 प्रकारचं 3 आमून पद्धत राहते. बर 2 टाइमच वैरण, 2 टाइमच आमून. बरं संध्याकाळी वैरण खाल्ल्यानंतर आमून. बर म्हणजे वैरणीच पण म्हणजे सातत्यानं वैरण टाकल्यावर काय काय शेतकरी काय करते, संपील अशी वैरण टाकत राहते. ती काय उपयोग नाही ते. त्यांना पचन करायला वेळ मिळाला पाहिजे ना, आराम केला पाहिजे त्या गुरांनी. बर नुसतं खात बसलं तर काय दूध देणार नाहीत ते. म्हणजे रवंत करण्यासाठी वेळ पाहिजे, टाइम पाहिजे. बर सगळी वैरण घरचे का? हा, घरची वैरण. बर विकतची काय विषय नाही? विकायची काय नाही, कधी तर घ्यायला लागते, घरची नसली तर, संपली तर. शेती किती एकूण आपल्या? 3 एकर आहे. 3 एकर शेती इथंच आहे सगळी? इथंच आहे. बर काय शेतामध्ये? शेतामध्ये काय मकवान आहे, कडवाळ आहे, घास आहे, ऊस आहे. बर म्हणजे सगळं जनावरांसाठी जनावरांसाठी 3 एकर. बाकी कारखान्यावर काय विषय काय नाही, सगळं 3 एकर गुरांसाठी. बर एवढी मोठी शेती गोतवली 3 एकराची, जवळपास 20 लाखाचं भांडवल गोतवले, परवडते? आता ह्या गाडीला जर परवडत नाही, 35-36 रुपये रेट होता त्यावेळेस परवडत होतं चांगलं. बर तर जेव्हा सुरुवातीला तुमच्या घरापाशी आलतो त्या टायमाला 4 व्हीलर पण तुमच्या दारापुढे दिसली, काय ते सगळं ह्याचं श्रेय काय दुसरीकडनं कुठं? ह्याचं श्रेय, बाकी काय नाही. आमचं पहिले काय नव्हतं, गुरांपासूनच मिळालेलं आहे सगळं श्रेय. बर गाडी पण यांच्यावर घेतली? गाडी गुरांवरच घेतली आहे, दुधावर. बर राहायला इथं का नाही, गावात कसं काय? पहिले रान इथं आहे, घर तिथंच आहे पहिल्यापासूनच. बर यांची काळजी घ्यायला कोणतं इथं? इथं असतो, मी असतो, आई असते, वडील असतो. बर खरं तर लगीन पण झाले, बायको पण आहे. बरं बरं हां कधी झाले लग्न? लगीन होऊन आता 5 महिने झाले की. 5 महिने झाले. बर पण जनावर असल्यावर सातत्यानं एक सांगितलं जातं की मुलगी द्या, लोक नका म्हणते, ती जनावर असल्या मोठं कष्ट सांगितलं जातं या, काय त्याबद्दल तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला नाही? नाही, काय अडचण नाही आपल्या. हां व्यवस्थित कष्ट केल्यावर काय अडचण नाही मुलगी द्यायला. बरं हां कष्टाळू पाहिजे तर ना, नियोजन पाहिजे तर. हां हां खरं तर याच सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे ह्या जनावरांचा आजार पण महत्त्वाचं असतं, आणि सगळ्यात महत्त्वाची ती रिस्क पण तेवढी मोठी आहे. काय आजारी पडू नये त्याच्या आधी काय काळजी घेतली जाते? त्याच्या अगोदरच आपण मिनरल मिक्सचर हे व्यवस्थित, त्यांना व्यवस्थित संगोपन, त्यांची काळजी घेणे, धुणे. किती दिवसांत धुतो ह्यांना एकदा? ह्याला तर 2 महिन्यात नाही आता धुतो. बरं हां हे मुक्त गोट्यात काय खाणं होतच नाही, ते त्यांना काय धुवायची गरज नाही जास्त. असं बंदिस्त असल्या धुवायची गरज जास्त पडते. बरं हां कधी आजारी पडलेत, कधी फटका बसलाय, कधी नुकसान झाले का? बंदिस्त गोटा होता त्यावेळेस झालंय. मुक्त गोटा आजारी पडली होती, गाय एक्सपायर झाली. बरं काय किमतीची गाय होती? 1 लाखाची होती गाय. 1 लाखाचं नुकसान झालं? हां 1 लाखाचं नुकसान झालं. बरं काय डॉक्टर जे येतात का, कशी काळजी घेतली जाते डॉक्टरकडनं? डॉक्टर येतात पहिल्यांदा, आपण काय बघायची ट्रीटमेंट करून, काय आपल्याकडनं नाही झालं डॉक्टर बोलवायचे लगेच. बरं
घरगुती उपाय बघायचे, बरं. नसेल डॉक्टर बोलवायचा. खरं तर तरुण व्यावसायिक आहे, सरकारकडनं काय अपेक्षा आहे का? सरकारकडनं काय अनुदान ह्या गोष्टीसाठी मिळतंय का? नाही, काहीच नाही, काय तर मध्ये 5 रुपये अनुदान द्यायचा काही विषय नाही झाला होता. मिळालं नाही, 1 रुपया मिळाला नाही. आम्ही पण जेव्हा महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट घेत होतो, शेतकऱ्यापाशी जायचो, त्यांच्या मुलाखती घ्यायचो. दुधाविषयी मोठी ओरड होती शेतकऱ्याची, कारण दूध दर आम्हाला नाही तर परवडत नाही. ते 5 रुपये अनुदानाचं काय झालंय? काय नाही मिळालं नाही, नुसतं बोललं गेलंय सरकार नुसतं. कोणाला काय मिळालं नाही अनुदान. बरं, आता दुधावर आपण परत येऊ. किती लिटर दूध असते म्हणता सगळं? 140. 140. काय दर आहे? 29 रुपये. 29 रुपये. किती होते एकूण सगळं पैसे दिवसाचं? 10 दिवसाला पेमेंट किती निघते मग? 10 दिवसाला 40 निघते. 40,000 पेमेंट निघते. 40,000. बरं. ज्यावेळेस मध्यंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात दर पण वाढला, जवळ 35 रुपयाला दर गेला होता, त्यावेळेस आमच्या गावातील किंवा अनेक भागातील लोकांनी बेळगावला जाऊन कुठं तर गाया मोठ्या प्रमाणात आणल्या होत्या. लाख 2-3 बेंगलोरला 3-3 लाखाच्या पंजाबवरनं त्या ठिकाणी गाया आणल्या होत्या. त्यावेळेस कशी परिस्थिती होती? त्यावेळेस आम्ही पण एक गाय आणली बेंगलोरवरनं. बरं, त्या पिरियडमध्ये. त्या पिरियडमध्ये. हां, त्या पिरियडमध्ये कसं पैसे राहत होतं, किती राहत होतं? त्या पिरियडमध्ये 1-1.5 लाख रुपये पगार निघत होता महिन्याचा. 1.5 लाख रुपये. आता किती निघते पेमेंट? आता 21 निघतात. 1,20,000 रुपये. म्हणजे 30,000 रुपये हां तोटा आहे. तोटा आहे. आणि महिन्याकाठी. 1,20,000 मध्ये धरलं तर वैरण तुमची सध्याला घरचीच आहे. जरी वैरणचा खर्च आणि आमोण्याचा खर्च धरला तर खर्च किती होईल वाटते? आता एकच पगार हातात राहते, 2 पगारी आमोन्यानं वैरणीला जाते. म्हणजे 80,000 रुपये खर्च होतोय. हां, 40,000 रुपये राहतात. राहते. बरं, परवडतं आहे 40,000 रुपये म्हणजे बाहेर नोकरी करण्यापेक्षा बरं वाटते. आता बरंच म्हणा, आता ही निवडला व्यवसाय म्हणले, आता हे सोडून तर चालतंय का? बरं, हां, पण समाधान आहे आपण करतो हे गोष्टी, समाधान आहे. समाधान आहे. हां, बरं. सरकारकडनं काय अपेक्षा वाटते का? सरकारकडं काय हमी भाव मिळावा दुधाला. हां, 35-36 रुपये रेट द्यावा. 35-36 रुपये दर असलं परवडतं. परवडतंय. आमोने दर कमी करावा. हां, खरं तर ज्यावेळेस दुधाचे दर वाढतात त्या पटीने आमोण्याचे दर पण वाढले जातात त्या वाढले टायमाला. जातात. आणि ज्यावेळेस दुधाचे दर कमी येतात तेव्हा आमोण्याचे दर काहीच कमी कमी येतात. येत नाहीत. हां, ते दर कमी केले पाहिजे. हां. हां, खरं तर लय मोठा अवघड प्रश्न आहे, कारण तुम्हाला एक आवर्जून प्रश्न विचारतोय की ज्यावेळेस आम्ही किंवा पंढरपूर असेल, बाकीच्या मुंबई पुणे शहरामध्ये असतील, दूध पिशवीच्या माध्यमातून घेतली जातात. तिथं जवळपास 50-60 रुपये अर्धा लिटर त्या ठिकाणी दूध आहे. आणि त्यांची पण ओरड असली जाते की पातळ दूध आहे, त्यात पाणी मिक्स केलं जाते. शेतकरी राजा तसं कधी करतोय का, केलंय का? नाही, अजिबात नाही. हां, अजिबात नाही. हां, बरं. काय SNF पण डिग्री कशी असते, ते काय त्याचा मिळ असतो इथं? SNF लागतंय 3-7. हं, SNF 8-5. हं. फॅट 3-7 लागतंय. 3 लागते आपल्या इथलं. हं. चांगला आहे ते, योग्य आहे. चांगला आहे, योग्य आहे. बरं. हां. त्यामुळं कुठला शेतकरी, मला तर वाटत नाही की शेतकरी मिक्सिंग करत असेल यामध्ये. नाही. हां, कारण सगळं डिग्री डिग्री फॅटवर सगळं असल्यामुळे शेतकरी काय मिक्स करत नाही. जे वरचे- काय व्हाय ते वरच होणार. हां, वरची यंत्रणा काय असेल ते त्यांची ते मिक्सिंग असेल त्यांची ते त्या ठिकाणी करत असेल. बरं, खरं तर अजून नवीन पोरं असतील की ज्या पोरांना ह्या व्यवसायामध्ये उतरायचं आहे, स्वतः करत असतील, 15-20 हजारची नोकरी करत असतील, पण त्यांना सोडून ह्या व्यवसायामध्ये उतरायचं आहे, त्यांना एक काय संदेश द्याल तरुण मित्र म्हणून? जिद्द चिकाटी पाहिजे हा व्यवसाय करण्यासाठी, तरच ह्यात उतरा. बरं. कष्ट करण्याची ताकद पाहिजे. बरं. लय कष्ट वाटतंय ह्यात? हां, लय कष्ट आहे का? लय नाही. नियोजन केल्यावर व्यवस्थित काय नाही अडचण. नियोजन करायला लागतं. नियोजन पाहिजे सगळ्या गोष्टीचं. बरं. हां. नियोजन पाहिजे. हां, नियोजन पाहिजे. हां, खरं तर बाहेर नोकरी करणं ती योग्य का, ही करणं योग्य मग? बाहेर नोकरी 20,000 तर काय परवडतच नाही बाहेर नोकरी करणं. बाहेर नोकरी करायला म्हणलं तर 50,000च्या पुढनंच पाहिजे पेमेंट, तर परवडतंय बाहेर. नसेल तर हा व्यवसाय बरा आहे. स्वतः मालक घेतं, स्वतः मालक. त्यामुळे कुणाचं काय टेन्शन नाही. कोणाचं काय टेन्शन नाही. हां, खरं तर तरुण असल्यामुळं बाहेर फिरणं असेल, खरं तर पोरांच्या पार्ट्या असतील, बाहेर जाणं असतील, जमतंय ह्या व्यवसायामुळे? जमवून घ्यायला लागतंय. हां, कारण इथं कमीत कमी सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास तर माणूस पाहिजे. संध्याकाळ, सकाळ संध्याकाळ 2 टाइम लागतोय. मग कसं हँडल करता? घरच्यांची काय मदत येतं? घरच्यांची मदत होती, आई वडिलांची मदत होती. बरं, तुम्ही नसलं ते हँडल करू शकता? करू शकते. सगळे यंत्रणा आहे त्यामुळे काय. हां. बरं. आणि वैरण नाही पण कुठं लांब जायचं नाही? हां, इथलीच काढून इथंच टाकायची. हां, त्यामुळे वाहतूक नाही, कुठं जास्त ताप नाही, काय नाही. हां. खरं तर कोणत्याही उन्हाळ्यामध्ये, कोणत्या पावसाळा असेल, उन्हाळा असेल, हिवाळा असेल, कोणत्या ऋतूमध्ये जास्त आपदा होती इथं?
फक्त जास्त पावसाळ्यात थोडे अपदा होते जास्त मुक्त गोठा असल्यामुळे पावसाळ्यात थोडे अपघात होते. हां हां आणि चिखल असेल चिखल किंवा होतं दुसरं काय नाही. हं. पावसाळ्यामध्ये खास करून काय गुरांची काळजी घेतली पाहिजे? आणि चिखलामुळे होतोय त्यांना धुवून घ्यायचं घाण झाल्यावर. बरं, स्वच्छता अतिशय महत्वाची. महत्वाची. बरं, खरं तर आता 15-16 गायी आहेत त्या ह्यात विमा कोणाचा उतरला आहे आणि विमा उतरणं किती गरजेचं असते? विमान आहे उतरला, हं. उतरणार आहे आता, उतरायला लागणार आहे. बरं, म्हणजे काय विमा म्हणजे असल्यावर काय वाटतं इथं काय? विमा असल्यावर गाई अपघाती काय झालं तरी काय टेन्शन राहत नाही, त्याचा मोबदला मिळतो गाईचा. महत्वाचा विमा उतरणं आहे. महत्वाचं आहे. म्हणजे थोडे मोजके पैसे गेले तर चालतील, पण चालते. विमा पाहिजे, रिस्क नको कोणती. रिस्क नको. अजून काय बदल करायचा आहे मध्ये ह्या गायामध्ये अजून काय बदल करायची अपेक्षा आहे? होय. हं. काय पहिल्या जुन्या गाया त्या ती बदलून दुसऱ्या नवीन घ्यायच्या, नवीन तयार करायच्या. आपल्या गोट्यावरच तयार करायचं चालू आहे आता. बरं हां, इथलीच पिल्ली ही करायची. इथलीच. बरं, एक साधारणपणे जास्तीत जास्त गाई देणारी दूध गाई कुठले आणि गाई कुठली आणि किती दूध देते ती? 15 लिटर दूध देते. हायस्ट 15 लिटर. हायेस्ट 15 लिटर आहे. बरं, बाकी या सगळ्या 11-12 10च्या मोरच्या गाय त्या सगळ्या. 15 लिटर दूध देते. हां, साधारणपणे एका गाईचा काय खर्च राहतो दिवसाचा? एका गाईचा साधारणपणे खर्च धरला तर काय खर्च असेल तिचं वैरण आमून? तर एक 200, 250, 100, 200 असं काय साधारणपणे? 200 रुपये खर्च आहे एका गायला. 200 रुपये खर्च आहे सकाळीपासून पाक तिचं पूर्ण पूर्ण होईल. होईस तो 200 रुपये खर्च आहे. डॉक्टरचा किती खर्च येतो महिन्याला? डॉक्टरचा काय खर्च नाही आम्हाला. बरं, जास्त डॉक्टर फक्त गाय भरण्यासाठीच. आणि एक वेल्यानंतर काय इंजेक्शन गाय वेल्यानंतर करायला लागतं. बरं हां, बाईक काय नाही, आजारी तर काय पडतच नाहीत. बरं, ठीक आहे. पुन्हा आपले तरुण मित्र योगेश क्षीरसागर यांची या ठिकाणी खरं तर सहज रस्त्याकडे जाताना गोठा दिसला आणि नेमकं काय चाललं शेतकऱ्याचं, खरं तर इलेक्शनच्या धावपळीमधून शेतकऱ्यापाशी पोचणं, त्यांच्या प्रश्न जाणून घेणं हे खरं तर खंडित झालं होतं, लांबलं होतं. पण पुन्हा एकदा आपण त्याच माध्यमातून शेतामध्ये आलो आहे. खरं तर जर्सी गाईचे व्हिडिओ, मुक्त गोट्याचे व्हिडिओ माझ्यावरती अनेक आहेत, ते पण तुम्ही शेतकरी मित्र बघू शकता. खरं तर तरुण शेतकऱ्यांनी या व्यवसायात उतरलं पाहिजे, योग्य काळजी घेतली पाहिजे, योग्य नियोजन केलं पाहिजे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी त्या ठिकाणी वेळापत्रक एक तयार केलं पाहिजे. प्रत्येक गाईची त्या ठिकाणी व्यवस्थित त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. त्यामुळंच आजाराचं प्रमाण कमी होतं आणि आपलं होणार जे नुकसान आहे, म्हणजे जे दवाखान्याला खर्च होणार आहे ते त्या ठिकाणी वाचू शकतो. या क्षीरसागर साहेबांनी सांगितलं की अगदी ह्या गायावरती एक घर बांधून सध्याला ह्याच ह्याच्यावरती त्यांचं लग्न होऊन आज घराच्या पुढं 4 चाकी गाडी आहे आणि त्यामुळंच त्यांच्या खरं तर हे सांगितलं त्या पाठीमागचं त्यांचं कष्ट पण अतिशय महत्त्वाचं आहे. सकाळी 5-5:30 वाजल्यापासून उठून त्यांचं या ठिकाणी सुरुवात करावी लागते. फक्त एवढंच आहे की मुक्त गोठा असल्यामुळं कष्ट कमी सांगतात आणि जर बंदिस्त गोठा असला तर त्या ठिकाणी कष्ट मोठ्या प्रमाणात करावं लागतं. गायांना प्रत्येक महिन्यातून 2 महिन्यातून धुतलं जातं या आणि कुट्टा जवळ आहे, वैरण जवळ आहे आणि त्यासोबत सगळ्या गोष्टी एका ठिकाणी असल्यामुळं ह्यांना कुठं बाहेर त्या ठिकाणी जास्त लांब जायला लागत नाही किंवा मोठ्या प्रमाणात त्यांचं कष्ट त्या ठिकाणी वाचतंय. दुधाची गाडी ही अगदी गोट्याशेजारी येऊन त्या ठिकाणी त्यांचं दूध घेऊन गेली जाते. त्यामुळं तरुण शेतकऱ्यांनी किंवा तरुण मित्रांनी ह्या व्यवसायात उतरायला काहीसुद्धा अडचण नाही. फक्त योग्य नियोजन केलं पाहिजे. अशा प्रकारचे वेगवेगळे गोटे बघितलं पाहिजे, आपल्या भागातील गोटे बघितले पाहिजे, तिथल्या शेतकऱ्याच्या मुलाखती घेतल्या पाहिजे. सातत्यानं बोललं जाते की दुधाचे दर कमी आहेत, पण दुधाचे दर कमी जरी असले तरी पण तुम्ही म्हणताय की 40-1,000 रुपये महिन्याकाठी यातनं शिल्लक राहतात. 40,000 जर शिल्लक राहत असतील 15 गायच्या माध्यमातून, तेवढं फार नाही, ते म्हणायचं नाही मला जास्त आहेत 40,000मध्ये, पण तेवढे जरी शिल्लक राहत असतील तरी पण हे व्यवसाय करायला काय अडचण नाही. जवळपास ह्यांचं 20 लाखाचं या ठिकाणी भांडवल गुंतवलं ह्यांनी, म्हणजे गायची किंमत आणि गोट्याची किंमत धरली तरी 20 लाखाचं भांडवल गुंतवलं आहे. त्यामुळे 40,000 फार नाहीत, पण अपेक्षा आहे की अजून दर वाढतील, त्यामध्ये प्रगती होईल अशा पद्धतीचं या शेतकऱ्यांनी सांगितलं. तरुण मित्रांनी ह्या सुद्धा व्यवसायामध्ये उतरून आपल्या त्या ठिकाणी प्रगती करायला काय अडचण नाही. कॅमेरामॅन संकेतसोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, ओजेवाडी, तालुका पंढरपूर.